2025 ते 2026 हे साल वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. या सालामध्ये ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन सरतं 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 375 वर्ष. तुकोबरायाचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज हे ज्ञानोबरायांचा अवतार आहे. यांनाही अवताराला येऊन यावर्षी 375 वर्ष पूर्ण होतात. नाथांचे गुरु जनार्दन पंत, आपण नेहमी म्हणतो तर रामा जनार्दनी, एका जनार्दनी, जनी जनार्दनी, हेच ते जनार्दन पंत. हे 40 गावचे होते, देशपांडे ब्राह्मण, आणि त्यांनाही यावर्षी समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतं. त्यांचा 450वा पैठणमध्ये साजरा होतोय बरं का. आता 5-6 दिवसांनी सुरू होतोय तो उत्सव. आणि संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई, नारायण विठा महादा गोंदा, येडाई गोडाई यसाई साखराई, फक्त लाडाई मागं राहिल्या होत्या. आऊबाई, लिंबाई, ह्या सगळ्याच, आणि जनाबाई, ह्या 14 जणांनी एकाच दिवशी समाधी घेतली पांडुरंगाच्या पायरीवर, नामदेव पायरीवर. खूप मोठे संत. आपण रोज म्हणतो चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, रोज म्हणतो पाठीमागे डोळे झाकून उभे ते जणी, रोज म्हणतो माऊली. तर याही संतांच्या उत्सवाला यावर्षी 675 वर्ष पूर्ण होतात. हे सगळे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून आमचं भंडारा डोंगर संस्थान, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान आणि महाराष्ट्रातले सगळे संतांचे संस्थान एकत्र येऊन आपल्या मराठवाड्याच्या वतीने लातूरला खूप मोठा उत्सव करू राहिलेत. मला लातूरच्या इतिहासात स्वर्ण अक्षराने लिहावा असा हा क्षण आहे. आणि म्हणून आपण सगळी मंडळी काय कामं असतील ती बनवणी मागे पुढे कोणी न पाहावे येथे, सांडा परते काम जाऊ हरी सांगाते, आपली सगळी कामं धामं आवरून घ्या. आणि 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान लातूरला खंडापूर MIDC, आमचे पंडितराव बसलेत पुढं, त्यांची सगळी मंडळी बसलेली पुढं. खंडापूर MIDC नाही, खंडापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, तिथं खूप मोठं पटांगण आहे, 300-400 एकरच. आणि त्या पटांगणात खूप महामहोत्सव संपन्न होतोय. तर सगळ्यांनी आपण या उत्सवाला यायचंय. 4 ते 6 काकडा भजन आहे, 6:30 ते 11 संगीत गाथा पारायण आहे, 11 ते 12:30 आपल्या लातूर जिल्ह्यातली कीर्तन आहे, 12:30 वाजता 50 गावांच्या भाकरी येणार. सकाळच्याला 50 गाव आहेत, एका गावाने 3000, 4000, 5000 भाकर करून द्यायची. तुमच्या माऊलीला जसं तुकोबरायला नवस करायचा, मी 11 भाकरी, 21 भाकरी, 51 भाकरी नवस करायचा, 108 भाकरी करून द्यायच्या तीळ लावून. तशी भाकर द्यायची नाही, कारण गारठ्याचे दिवस आहेत ना. असे तीळ लावून भाकर. लोक म्हणजे भाकरी कोणाच्या आल्या? लोक म्हणजे फरसेवाडीच्या आल्या, आजनेवाडीच्या आल्या, तेलगावच्या आल्या. वा, तूप लावून भाकर करायचं बेस्टपैकी. आणि मग आपल्या गावात एका पिकअपमध्ये ते गोळा करून, एका पिकअपमध्ये भजनी मंडळ, एका पिकअपमध्ये भाकरी घेऊन वाजत गाजत तिथं आणायचं. अख्ख्या लातूर शहरात आपल्या गाड्या उठून दिसल्या पाहिजे, अहमदपूर तालुक्यातल्या गाड्या. आणि मग तिथं आले का तिथं मग अन्नदान सुरू होणार. मग 12:30ला अन्नदान सुरू झालं का दिवसभर अन्नदान चालणार. त्यात 3 ते 4 हरिपाठ, 4 ते 6 चरित्रकथा, आणि 6:30 ते 8:30 महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांची कीर्तन आहे. आदरणीय देहूकर महाराज, वास्कर महाराज, बंडातात्या कराडकर महाराज, आदरणीय आपले महेश बाबा माकणीकर महाराज, आदरणीय एकनाथ महाराज सदगीर आहेत, महादेव महाराज राऊत आहेत, आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत. अशी संध्याकाळची सगळी महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तन. 6:30 ते 8:30 कीर्तन संपलं का 8:30 वाजता परत 50 गावच्या भाकरी येणार. आणि मग महामहोत्सव, आमटी महोत्सव. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध आमटीचे आचार्य ते सगळे येणार. एक दिवस आण्याची आमटी जुन्नर तालुक्यातली, एक दिवस मावळातली आंबल्याची आमटी, नगर तालुक्यातली आगळगाव आमटी, कर्जत तालुक्यातली शिपी आमटी, पंढरपूरची बाजार आमटी, एक दिवस आपल्या थोरल्या माकणीची येसरवडी. आणि मग शेवटच्या दिवशी सगळ्या लातूरला बोरसुरीवरण. जंक्शन कार्यक्रम आहे. लोक असे वासानेच निघाले पाहिजे. तुम्हाला सगळ्याला विनंती, असा उत्सव आहे. जवळजवळ 25,000 वाचक बसवायचे असा संकल्प आहे. पूर्वी वैकुंठवासी आदरणीय भारत महाराज बरोबर यांचा संकल्प होता. 25,000 वाचक बसवायचे. काय कोण जाणे, पण संकल्प हे यावे फळा, कळवळा बहुतांचा पुण्य उभे राहो. आता त्यांचंच पुण्य उभं राहिलं. तोच संकल्प तुमच्या मार्फत
सिद्ध होतोय. सगळ्यांना विनंती, ज्याला वाचता येते ते पारायणाला या गाड्या माऊली. पारायणाची प्रत, देवडीकर प्रत किंवा गीता प्रेस प्रत किंवा कराडकर प्रत ध्यानात धरा. आणि घरची प्रत घेऊन या नसली तर मग तिथं द्यायला तयार आहेत आम्ही. असा सुंदर उत्सव संपन्न होतोय महाराष्ट्रात. ते सगळे संतांचे वंशज आपल्याला भेट द्यायला येणार आहेत. आणि या उत्सवासाठी जगद्गुरु तुकोबरायच्या पादुका हेलिकॉप्टरने भंडारा डोंगरून लातूरला पहिल्यांदा येणार आहेत 22 तारखेला. आणि मग नामदेव महाराजाच्या पादुका आजच सकाळी निरोप आला आमच्या गोरोबा काकांच्या घेऊन जा म्हणून. गोरोबा काकांच्या पादुका, सावता महाराजांच्या पादुका, जनाबाईंच्या पादुका, अशा अनेक संतांच्या पादुका आपल्याकडे येऊ राहिल्या. 22 तारखेला सकाळी, 21 तारखेला सकाळी 6 ते 8 कीर्तन होईल. सकाळचं कीर्तन म्हणत, आगमनाचं कीर्तन, जगद्गुरूंच्या आगमनाचे कीर्तन. 8 वाजता तुकोबरायच्या पादुका आल्या का मग मिरवणूक निघणार. 375 असल्यामुळे मग 375 पताका पुढं, त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 पकवाजे घरूनच आणायचे. कणकी सकट, पावडर सकट आणि पाट्या सकट घरून आणायचे. एवढे आणायचे कोण सापल्यामध्ये प्रत्येकाने. अरे आपल्या पकवाजाला तिथं तुकोबरायची सेवा घडली, अजून काय पाहिजे. 375 पकवाजे, त्याच्या पाठीमागं 375 टाळकरी, त्याच्या मागं 375 विणेकरी, फेटे बिटे बांधून चंग कबर बिबर बांधून, धोतर बितर नळ्या नाही घालायच्या, धोतर पाहिजे, धोतर घालून मग विणे 375 विणेकरी, 375 चोपदार. आणि त्या सगळ्या चोपदारात आपले बाबा पुढं चिपळी घेऊन बाबांना घ्या. 375 चोपदार, त्याच्या पाठीमागं 375 आपल्या मराठवाड्यातून तुकाराम नावाची माणसं, 375 नारायण नावाची माणसं, 450 जनार्दन नावाची माणसं, 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं. मी एक आहे त्याच्यात बरं. आणखीन 675 नामदेव नावाची माणसं. आणि जनाबाई भेटल्या 675 अजून सांगतो. असा खूप सुंदर उत्सव आहे. आणि मग रथात पादुका वाजत गाजत मिरवणूक निघणार. मग रिंगण होणार. रिंगण झाल्यावर मग पालखी थांबणार. तिथं पटांगणाला जाऊन मग कीर्तन होणार. हे अन्नदान, पहिल्या दिवशी 1 लाख लोकांना अन्नदान करायचं टार्गेट ठेवलंय महाराज. खूप नियोजन लावलंय, खूप सुंदर नियोजन आहे. म्हणून आपण सगळी मंडळी मिरवणुकीला या. एखादा साधा पुढारी आला तर अख्खं जिल्हा गोळा होतो. राज्याचे पुढारी आले, राज्याचे, जगाचे मालक येऊ राहिले तिथं. तर आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा. असा 16 डोळ्याने पहा. डोळ्याची पारणं फिटली पाहिजे. फेडली डोळ्याची अत्यंत पारणी, आता ऐशे सखे कोणी नाही. जसं ज्ञानोबरायचं वर्णन आहे निवृत्ती नाखाली, तसं आपल्या डोळ्याची पारणं फिटतील असा उत्सव आहे. या उत्सवाचे ट्रस्ट केलंय आपल्या जिल्ह्यातली माणसं. त्याच्यात आम्ही महाराज मंडळी कोणीच नाही. महाराज लोकांचं कामही नाही. महाराजांपुढे एकत्र नाही का घोटाळा वाढला नेमच साधी माणसं अगदी. आणि काल्याच्या दिवशी ट्रस्टने हिशोब द्यायचा. आणि उरलेली रक्कम जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगर, आणि आम्ही बळे भाऊ, आम्ही शंकर महाराज, कैलास महाराज, आपण सगळी महाराज मंडळी आपल्या खर्चीने यायचं. आपल्या खर्चीने जायचं. चालेल ना? ते म्हणतात नाही 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 काय तुकाराम महाराजांनी कमी केलंय आपल्याला. हा उद्धव महाराज बरं का, सगळे आपल्या खर्चीने, आपल्या खर्चीला खूप सुंदर उत्सव होईल. सर्वांना आमंत्रण आहे. आपण सगळी मंडळी हे आमंत्रण स्वीकारा. तुम्ही म्हणाला आता तेलगाव आल्यावर जबाबदारी काय? सगळ्यात पहिली जबाबदारी सरपण.